नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास मिथुन असेल आणि तुम्ही गेल्या काही दिवसापासून पैशाची चणचण, आरोग्याच्या समस्या किंवा कामातील अडथळ्यांमुळे त्रस्त असाल, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. 21 मे 2026 रोजी तब्बल 21 तासापेक्षा जास्त वेळ राहणारा शतकातील सर्वात मोठा गुरुपुष्यामृत योग येत आहे. हा केवळ एक सण नाही, तर मिथुन राशीच्या नशिबाचे टाळे उघडणारी सुवर्ण किल्ली आहे. हा योग तुमच्यासाठी नेमका कसा असेल, कोणते मोठे बदल घडणार आणि अशी कोणती एक चूक आहे जी तुम्हाला कंगाल करू शकते, हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. गुरुपुष्यामृत योगाचे दिव्य महत्त्व. ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. जेव्हा हे पवित्र नक्षत्र गुरुवारी येते, तेव्हा गुरुपुष्यामृत योग किंवा गुरुपुष्यामृत सिद्धी योग निर्माण होतो. 21 मे 2026 गुरुवार रोजी हा योग सकाळी 5:47 सुरू होऊन 22 मेच्या पहाटे 2:49 या वाजेपर्यंत असणार आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून हे काळ अमृततुल्य मानला जातो. देवगुरु बृहस्पती आणि शनिदेव यांच्या संयुक्त आशीर्वादाने बनणारा हा योग अक्षय फळ देणारा आहे. या काळात केलेली खरेदी, गुंतवणूक किंवा धार्मिक विधी कधीही वाया जात नाही, उलट त्याचे फळ शतपटीने वाढून मिळते. मिथुन राशीचे लोक नेमके कसे असतात? हा महायोग मिथुन राशीवर काय परिणाम करेल हे पाहण्यापूर्वी मिथुन राशीचे लोक नेमके कसे असतात हे समजून घेणे गरजेचे आहे. दिव्य स्वभाव आणि बुद्धिमान. मिथुन ही बुध ग्रहाची रास आहे. हे लोक अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि हजरजबाबी असतात. संवाद कौशल्यात पटाईत. आपल्या बोलण्याने कोणालाही आपलेसे करण्याचे कसब यांच्याकडे असते. चंचल मन. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा विचार यांच्या मनात चालू असतो, ज्यामुळे कधीकधी निर्णय घेताना गोंधळ उडतो. परिवर्तनप्रेमी. एकाच प्रकारच्या दिनचर्येचा यांना लवकर कंटाळा येतो. यांना नेहमी काहीतरी नवीन शिकायला आणि करायला आवडते. भावनिक आणि प्रामाणिक. वरून जरी हे व्यावहारिक दिसत असले तरी आतून हे अत्यंत संवेदनशील आणि मित्रपरिवाराची काळजी घेणारे असतात. 21 मेचा गुरुपुष्यामृत योग मिथुन राशीसाठी कसा आहे? हा योग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवर्धक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांची नक्षत्रीय स्थिती तुमच्या राशीला अनुकूल राहील. आर्थिक उन्नती. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वोत्तम आहे. नोकरी आणि व्यवसायात वृद्धी. व्यापारी वर्गाला नवीन सौदे मिळतील. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी कौतुक आणि पदोन्नतीचे संकेत मिळतील. मानसिक शांततेचा काळ. गेल्या काही काळापासून मनावर असलेले दडपण किंवा ताणतणाव या योगाच्या प्रभावाने कमी होईल. शुभ गोष्टी. गुरुपुष्यामृत दिवशी काय करावे? या अमृत योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी अवश्य कराव्यात. सुवर्ण आणि चांदीची खरेदी. या दिवशी सोने, चांदी किंवा लक्ष्मी यंत्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा शाश्वत वास राहतो. हळद खरेदी करणे. जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर गुरुग्रहांची प्रिय वस्तू असलेली हळकुंडे किंवा हळद नक्की खरेदी करा. धार्मिक अनुष्ठान आणि जप. या दिवशी स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 11 माळा जप करावा. नवीन कामाची सुरुवात. नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन बँक खाते उघडणे किंवा नवीन कोर्स जॉईन करण्यासाठी हा मुहूर्त सर्वोत्तम आहे. दान धर्म करणे. गरिबांना पिवळे अन्न जसे की बुंदीचे लाडू किंवा पिवळा भात, पिवळे कपडे किंवा धार्मिक पुस्तके दान केल्याने गुरुग्रह बलवान होतो. अशुभ गोष्टी. या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत. जरी हा योग अत्यंत शुभ असला तरी काही गोष्टी या दिवशी करणे वर्ज्य मानले गेले आहे. लग्न कार्य, विवाह विधी करू नये.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा इतर सर्व शुभ कामांसाठी वरदान असला तरी या मुहूर्तावर लग्नविधी केला जात नाही. पुष्य नक्षत्राला मिळालेल्या एका विशेष शापामुळे या दिवशी विवाह करणे अशुभ मानले जाते. उधार देणे टाळा. या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. गुरुपुष्यामृत योगावर दिलेले धन सहजासहजी परत येत नाहीत आणि घरातील लक्ष्मी बाहेर जाते. तामसिक भोजन वर्ज्य. या पवित्र दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन पूर्णपणे टाळावे. कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः घरातील ज्येष्ठ व्यक्ती, गुरु, ब्राह्मण किंवा गरिबांचा अपमान करू नका. असे केल्याने गुरुदोष लागतो. लोखंड किंवा काळ्या वस्तूंची खरेदी. या दिवशी लोखंडी वस्तू, धारदार शस्त्रे किंवा काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे टाळावे. मिथुन राशीसाठी विशेष ज्योतिषीय उपाय आणि तोडगे. जर तुमच्या कुंडलीत गुरु किंवा बुध कमजोर असेल तर या दिवशी खालील अचूक तोडगे नक्की करा. ईशान्य कोपऱ्यातील उपाय. 21 मे रोजी सायंकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यात चिमूटभर हळद टाका. यामुळे घराण्यातील दारिद्र्य दूर होऊन धनवर्षाव होतो. विष्णू लक्ष्मी पूजा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्र अभिषेक करा. त्यांना पिवळी फुले आणि केशराची खीर अर्पण करा. केळीच्या झाडाची पूजा. घराच्या आसपास केळीचे झाड असल्यास तिथे जाऊन हळद कुंकू वाहून दिवा लावा. गुरुदेवाची कृती लाभेल. शीघ्र विवाह उपाय. ज्या मिथुन राशीच्या मुलामुलींच्या विवाहात अडथळे येत आहेत त्यांच्या पालकांनी या दिवशी पुष्य नक्षत्रात भगवान विष्णूंना 7 हळकुंडे अर्पण करावीत आणि लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करावी. मे महिन्यानंतर आणि वर्ष 2026 मध्ये मिथुन राशींचे जीवन कसे असेल? 21 मेच्या या महायोगानंतर मिथुन राशीच्या जातकांच्या आयुष्यात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील. आयुष्याला नवी कलाटणी. हे मे महिन्यानंतर तुमच्या रखडलेल्या योजना वेगाने पुढे सरकतील. आर्थिक आघाडीवर तुम्ही अधिक मजबूत व्हाल. करिअरमध्ये मोठी झेप. जून 2026 नंतर जेव्हा गुरुग्रहांचे भ्रमण होईल तेव्हा तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे परिवर्तन होईल. जे लोक नोकरी बदलू इच्छितात त्यांना मोठ्या पॅकेजच्या ऑफर्स मिळतील. आरोग्यात सुधारणा. जर तुम्ही दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर योग्य उपचारामुळे आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. कौटुंबिक सुख. कुटुंबातील कलह संपून वातावरण आनंदी राहील. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या वर्षाच्या उत्तरार्धात पूर्ण होऊ शकते. शास्त्र आपल्याला फक्त दिशा दाखवते पण कर्म आपल्यालाच करावे लागते. मिथुन राशीच्या जातकांनो, 21 मे 2026 हा दिवस तुमच्यासाठी निसर्गाने दिलेली एक मोठी संधी आहे. आपल्या रोजच्या जीवनात गोड बोलणे ठेवा, आळस सोडा आणि या दिवशी सकारात्मक ऊर्जेचा वापर करून आपल्या प्रगतीचा पाया रचून घ्या. या दिवशी केलेले छोटेसे धार्मिक कार्य किंवा गुंतवणूक तुमच्या भविष्यातील 10 वर्षाचा सुवर्णकाळ ठरू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या स्वामी समर्थ राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.